अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की श्री स्वामी समर्थ महाराज यांची नित्यसेवा जर का तुम्हाला करायची असेल तर ती कशी करावी। ह्याचबरोबर नित्यसेवा आपण का करावी, कारण बरेचसे जण म्हणतात स्वामींची सेवा करावी, हे करावं ते करावं, परत या मंत्र जापांचं आपण हे नाव घ्यावं, बऱ्याचशा गोष्टी असतात, पण आपण हे का करावं। तर सगळ्यात महत्त्वाचं आपण का करावं ह्याचं उत्तर बघूया। तर श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचा अवतार आहे। त्याचबरोबर ह्यांच्या समोर कुठल्याही गोष्टी आपण समोर आणल्या तर ते कधीच नाही म्हणत नाही। कुठल्याही गोष्टी जरी असल्या तुम्ही प्रेमापोटी काहीही जरी त्यांना सांगितलं, अगदी छोटीशी गोष्ट जरी तुम्ही त्यांना सांगितली तरी ते अगदी आपल्या हाकेला धावून येतात। तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे आहेत। अगदी वाईट अडचणीत सुद्धा जरी तुम्ही त्यांना हाक मारली तर ते तुमच्यासाठी धावून येतात। आणि त्याचबरोबर एवढा आपल्या मनात विश्वास असायला हवा की जर का स्वामी समर्थ महाराज आपल्याबरोबर आहेत तर ते नक्कीच आपली मदत करतील। आणि फक्त मदतच हवी म्हणूनच त्यांचं नाव घ्यावं यासाठी नक्कीच नको, कारण फक्त मदतीपुरता जर का आपण नावाचा किंवा ह्याचा आधार घेतला तर स्वामी समर्थ महाराजांना ते सुद्धा आवडत नाही। त्यांच्याशी प्रेम करा, त्यांना तुमचं घरातलं सदस्य समजा, त्यांना अशा गोष्टी सांगा ज्या रोज तुम्ही करता। तुम्ही बाहेरनं आला, कधी काही केलं, छोट्याशा गोष्टी असल्या, रात्री झोपताना, सकाळी उठताना, स्वामी उठलो बरं का, मी आजच्या काय गोष्टी आहेत ते नीट करून घ्या। आता स्वामी मी झोपतो, स्वामी मी आता झोपते, आता आज दिवसभर खूप दमली, आता मी झोपते, तुम्हाला सकाळी भेटते, सकाळ बघू द्या बरं का, असं आपण जर का तुम्ही त्यांच्याशी बोललात, काही नाही, तुम्हाला अगदी काही हे जोरात बोलायची गरज नाही। तुम्ही म्हणाला रे असं कसं बोलणार, शेजार पाजार कोण, म्हणजे कोणी ना कोणी आपल्या जवळपास असतं। हे बघा, स्वामींशी गप्पा मारायला ना तुम्हाला मोठ्यानेच बोलायची काही गरज नाही आहे। तुम्ही स्वामींचं नाव घ्या, त्यांच्याशी बोला, गप्पा मारा। शांत जेव्हा एकटे बसलेले असाल ना, त्यांच्याशी खूप गप्पा मारा। त्यांना तुमचं मित्र, तुमची मैत्रीण, तुमचा मोठा भाऊ, वडील, आई काहीही समजा, अगदी जवळचा व्यक्ती समजा आणि त्याचबरोबर त्यांच्याशी खूप गप्पा मारा। आणि तुम्हाला सांगते, मला सुद्धा ह्या गोष्टीची जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी त्यांच्याशी अशाच गप्पा मारते आणि मला असे इतके छोटे अनुभव येतात ना, म्हणजे ते सांगण्यासाठी सुद्धा नाही, पण मला स्वतःला त्यांनी खूप आनंद मिळतो। अनुभव आपण कोणाला सांगावं का न सांगावं हे मला नाही माहीत, पण त्यांचं अस्तित्व आहे हे आपण नक्कीच समज घ्यावा ह्याचा। आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी नाही म्हणणार मी, पण आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की आपण कोणाचं तरी नामस्मरण करत राहावं, वडीलधाऱ्यांचा आपल्यावर हात असावा। त्यासाठी तुम्ही कधीही कुठलीही गोष्ट असली तर ती स्वामींना सांगा आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या गोष्टी नीट होतील। तुम्हाला कुठल्याही अडचणीपासून ते मार्ग दाखवतील। आणि असं नाही बरं का, बसल्या बसल्या तुम्हाला ते सगळं गोष्टी देतील। ते फक्त म्हणतात तू कार्य करत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे, माझा हात तुझ्या पाठीशी आहे, मी तुला सदैव तुझ्या बरोबर राहणार आहे, फक्त तू लक्षात ठेव की मी आहे आणि तू तुझं कार्य करत राहा। त्यामुळे मी सुद्धा असंच करते आणि मी असंच करायचं ठरवलेलं आहे की मी माझ्या कुठल्याही कामात, मला जर का यश हवं असेल किंवा मला कुठल्याही कामात जर का मला अशी इच्छा असेल की मला ह्या गोष्टी नीट मिळाव्या किंवा अशी माझी गोष्ट पूर्ण व्हावी, तर मी फक्त ते कार्य करणार आहे। बाकी सगळं स्वामी बघून घेतील। माझ्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे। त्यामुळे त्यांच्यावर सगळं सोपवून मी फक्त माझं जीवन हे व्यवस्थित जगणार आहे। पण त्याबरोबरच तुम्ही जर का खोटं नाटं वागलात, लोकांशी नीट वागला नाहीत, हाडतूड केली, गोरगरिबांची तुम्ही मदत केली नाही, थट्टा मस्करी आणि त्याचबरोबर लोकांना वाईट साईड बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी अजिबात स्वामींना आवडत नाही बरं का। त्यामुळे अशा कुठल्याच गोष्टी तुम्ही करू नका। आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय आणि तरीसुद्धा तुम्ही स्वामींची नित्यसेवा करताय तर त्याला काही एक उपयोग नाही आहे, त्याचा काही एक अर्थ नाही आहे। त्यामुळे स्वामींची नित्यसेवा तुम्ही करा
किंवा करू नका. स्वामींचं फक्त नाव घ्या. पण कोणालाही कधीही एखाद्याला मदत हवी असेल तर त्याच्यासाठी धावून जा, त्याच्यासाठी मदत करा. आणि कधीही कोणाचं वाईट चिंतू नका, चांगलं चिंता. कधी मनात वाईट जरी विचार आला ना तर लगेच जेव्हा तुम्हाला त्याबद्दल असं वाटेल की नाही मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, तर मनापासनं माफी मागा, स्वतःची माफी मागा. आणि त्यानंतर देवाला सांगा की देवा मी चुकून असं बोलून गेलो, पण माझ्या मनात खरंच असं काही नाही आहे, माझ्या मनात चांगलंच आहे. त्यामुळे तुम्ही असं करून स्वामींना माफीही मागू शकता, ते नक्कीच समजून घेतील. तर आता बरंचसं मी बोलून गेलेली आहे. तर ह्यासाठी आपल्याला त्यांच्या सेवेत राहण्यासाठी, त्यांच्या आशीर्वादाखाली राहण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर नित्यसेवा ही जी करायची आहे यामध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे. तुम्ही जेव्हा जसं रोज सकाळी उठता, आंघोळ करता, तुमचे सकाळचे कार्यक्रम उरकून जेव्हा आंघोळ वगैरे करून बसतात, त्यानंतर कुठेही न जाता डायरेक्ट समोर देवासमोर जाऊन बसा, स्वामींसमोर जाऊन बसा. त्यानंतर दिवा लावा, उदबत्ती लावा, फुलं वाहा, देवांना फुलं वाहा, परत स्वामींना फुलं वाहा. काही नैवेद्य वगैरे असेल किंवा नसेल तर दूध साखरेचा नैवेद्य ठेवा. सकाळी चहा ठेवला तरी चालेल, स्वामींना चहा दिला, सकाळचा चहा त्यांच्याबरोबर घ्या, काही हरकत नाही. तर त्यानंतर तुम्ही काय कराल, आता आपल्याला रोजची जी सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतमधले 3 अध्याय रोजचे वाचायचे आहेत. आणि असं सांगितलं जातं की 11 माळ जपायच्या आहेत, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तर आता मी तुम्हाला सांगते, माझी लहान मुलगी आहे, मुलगा आहे, त्यांची सकाळी शाळा असते, मिस्टरांना जावं लागतं, त्यामुळे मला त्यांनाही नाश्ता डबा करायचा असतो. त्यामुळे त्यावेळेस मला खरंच 11 माळ आणि 11 तारक मंत्र जमणार नाही. त्यामुळे मी स्वामींना म्हणलं, स्वामी मी एकदाच तारक मंत्र आणि एकच जपमाळ करेल, पण ती मनोभावेने करेल. आणि त्यानंतर दिवसभर तुम्हाला मी सांगू शकत नाही, पण मी माझ्या अगदी किचन ओट्याच्या जवळच स्वामी समर्थांचा मंत्र जाप लावलेला आहे. त्यांनी जेव्हा जर का मी भांडी घासत असेल, भाजी करत असेल, पोळ्या करत असेल किंवा एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये जरी जात असेल ना, माझ्या कानावर तो मंत्र पडतो आणि त्यामुळे माझ्या नामस्मरणात ते राहतं. आणि त्यामुळे आपल्या असं काहीही काम करत असाल तर तुमच्या कानावर ते पडलं की तुमचे असे कित्येक माळी होऊन जातील आणि ह्यानुसार तुम्ही तुमची जी नित्यसेवा आहे ती कंप्लीट करू शकता. पर तुम्हाला जर का असं वाटतं की तारक मंत्र आहे तर संध्याकाळी परत दिवाबत्ती लावायच्या वेळेस अजून एकदा तारक मंत्र म्हणा. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते मी काय करते, मी एक माळ स्वामी समर्थांची आणि त्यानंतर एक माळ सुरुवातीला श्री गुरुदेव दत्त अशी एक माळ जपते, त्यानंतर श्री स्वामी समर्थ, त्यानंतर गुरुचरित्रातला अध्याय 14वा वाचते, अध्याय 18वा वाचते आणि त्यानंतर आता मी सुरू करते आहे सारामृत. कारण मध्ये माझं खंडन पडलेलं होतं, मी सुरू करणार होते पण माझं ते झालं नाही. आणि त्यानंतर आता मी परत हा व्हिडिओ आज जो मी टाकला आहे तर आजपासून माझं परत पहिल्या अध्यायापासून मी आज हे चालू करते आहे. आणि खरंच खूप छान माझा अनुभव जो आहे तो मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर नक्कीच तुम्ही तेही ऐका पुढच्या व्हिडिओजमध्ये. पण आपल्याला काही करायचं नाही आहे, बस ते झालं की तुमची माळ तर झालीच आहे, तारक मंत्र म्हणायचं आहे आणि बस झालं. आणि अशी काही विशेष सेवा जर का तुम्हाला करायची आहे, समजा कुठल्या गोष्टीसाठी विशेष जर का तुम्हाला काही करायची असेल किंवा तुमच्या रोजच्या ह्याच्यात असेल तर ती तुम्ही त्यानंतर करू शकता. पण ह्या गोष्टीला म्हणजे साधारणतः माळ, तारक मंत्र, अध्याय आणि अजून माझे ते 2 अध्याय आणि त्याचबरोबर शिवलीला अमृताचा 11वा अध्याय सुद्धा, हे मला करायला अगदी अर्धा तास खूप झाला. आणि अर्धा तास तर आपण देवासाठी काढूच शकतो. अर्ध्या तासानंतर सकाळी जेव्हा कुणीही उठलेलं नसतं तेव्हा हे सगळं करा. अगदी खूप एकंदरीत तुम्ही म्हणाल तुमचा दिवस खूप सुंदर जातो, खूप छान जातो. त्यामुळे नक्कीच हे करून बघा आणि त्यानंतर मला सांगा की तुमचा अनुभव काय आहे. ह्या प्रकारे तुम्ही नक्कीच नित्यसेवा करा, मीही करणार आहे, माझ्याबरोबर तुम्हीही आजपासून सुरुवात करा. चला भेटूया अजून परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून काही प्रश्न असतील तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता. ईमेल ID दिलेला आहे खाली, तिथेही तुम्ही जाऊन विचारू शकता. अथवा तुम्ही हँडलसुद्धा दिलेलं आहे इंस्टाग्रामचं, तिथं सुद्धा बोलायचं असेल तर तुम्ही तिथेही माझ्याशी बोलू शकता. भेटूया अजून परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच आपल्या चॅनलला
आपल्या चॅनलचे भागी होत राहा, सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.